श्री गुरुचरित्र अध्याय 52 मराठी अनुवाद। श्री गुरुचरित्राचे 51 अध्याय ऐकून नामधारकाचे मन ब्रह्मानंदात लीन झाले। त्याचा कंठ दाटून आला आणि डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा वाहू लागल्या। त्याचे अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले ते पाहून सिद्धमुनींना संतोष झाला। त्यांची भाव समाधी लागलेली पाहून त्यांनी त्याला हातांनी कुरवाळले, त्याला प्रेमभावाने आलिंगन दिले आणि म्हणाले, शिष्योत्तमा, भानावर ये, तू भवसागर तरुण गेलास, पण असाच समाधी सुखात राहिलास तर तुला प्राप्त झालेले ज्ञान तुझ्या मनातच राहील आणि मग बाकीचे लोक कसे तरतील? तुझ्यामुळेच मला सर्व गुरुचरित्र आठवले। तू जे एकाग्र मनाने ऐकलेस तेच आता विस्ताराने लोकांना सांग, असे सिद्धांनी नामधारकाला परोपरीने सांगितले। तेव्हा त्याने डोळे उघडले व लगबगीने हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, गुरुराया, तुम्हीच संसार सागरातून पलीकडे नेणारे आहात, तुम्ही विश्वाचा आधार आहात। तेव्हा श्री गुरुचरित्राची अवतरणिका म्हणजेच कोणत्या अध्यायात कोणती कथा आली आहे ते सांगा। शिष्यांची विनंती ऐकून आणि त्याची निष्ठा पाहून सिद्धांनी प्रथम अध्यायापासून तर 51व्या अध्यायापर्यंतचा सारांश सांगितला। तो हा 52वा अध्याय। तसेच गुरुचरित्राचे सप्ताह पारायण करताना रोज किती अध्याय वाचावेत व वाचताना शुचिर्भूतता कशी पाळावी वगैरे सर्व नीट समजावून सांगितले आहे। मन पवित्र असताना सर्व काळ गुरुचरित्र वाचावे आणि दुसरा प्रकार म्हणजे सप्ताह करावा, त्याने मोठे पुण्य लाभते। पुस्तकाला गुरु समजून त्याचे पूजन करावे। तसेच ब्राह्मणांचीही यथोपचार पूजा करावी। प्रत्येक अध्यायाची एक एक ओवी रचून या ओवीरूप रत्नांची माळ करून ती मनाच्या कंठी धारण केली तर सर्व पुरुषार्थ पूर्ण करणारी आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।